काही वेळातच निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। सेना आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर हे ठळक मुद्द्यांचं वाचन करणार आहेत। निकाल वाचन फक्त साम टीव्हीवर आपण लाईव्ह पाहू शकणार आहात। काही वेळातच हे निकाल वाचन सुरू होणार आहे। काही क्षणात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। सेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल हा काही क्षणातच दिला जाणार आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून ज्या प्रश्नावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते की पक्ष नेमका कुणाचा, चिन्ह कुणाला मिळणार, कोणता गट हा पात्र ठरेल आणि कोणता गट अपात्र ठरेल, या संदर्भातला निकाल हा आता काही क्षणातच दिला जाणार आहे। राहुल नार्वेकर ठळक मुद्द्यांचं वाचन करतील, त्यानंतर सविस्तर निकाल हा दोन्ही गटाला दिला जाणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय, याच फ्रेम मध्ये आपल्याला निकाल वाचन पाहता येणार आहे। पुन्हा एकदा आपण चिन्मय भोसलेंकडे जाऊयात। तुम्ही आता जो उल्लेख केला होता की आता जो आहे तो आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय आणि तोच फक्त या निकालातनं अपेक्षित आहे। पार्टी कुणाची किंवा पक्ष कुणाचा या संदर्भातला जो निकाल आहे किंवा या संदर्भातला उहापोह पुन्हा करता येऊ शकतो। मात्र आता तुम्ही जसं म्हटलात की शिंदे गट जर अपात्र ठरला तर पुन्हा नव्यानं सगळा कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो। पण याच्यात अशी शक्यता आहे का की उद्धव ठाकरे गट जो 14 आमदारांचा गट आहे आणि ज्याच्या विरोधात शिंदेंनी याचिका दाखल केलेली आहे शिंदे गटानं, आणि ते 14 जे आमदार आहेत ते अपात्र यात ठरू शकतात का, आणि ठरले तर ते कोणत्या मुद्द्यावर ठरू शकतात आतापर्यंतचा युक्तिवाद पाहिला तर? तो निर्णय देखील होऊ शकतो। जसं हे शिंदे गटातले 16 अपात्र ठरवू शकतात, तसेच 14 जे ठाकरे गटातले आहेत त्यांना सुद्धा अपात्र म्हणून घोषित करार देऊ शकतात अध्यक्ष महोदय। आणि त्याचा मुद्दा जो राहील तो जर तुम्ही सगळी युक्तिवाद जर ऐकला असेल शिंदे गटाकडनं, तर त्यांचा एकच युक्तिवाद राहिला आहे की आमचा त्या क्षणी मेजॉरिटी पॉलिटिकल पार्टीची आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही जो प्रतोद नेमला आणि त्यापुढे जे निर्णय घेतले तेच ग्राह्य धरले जावे, आणि जे त्याच्या आधी प्रतोद नेमला होता सुनील प्रभूंचा ठाकरे गटाकडनं ते त्यांच्याकडे मेजॉरिटीच नसल्यामुळं त्याला काही ग्राह्य धरू नये आणि ते आमच्यावरती बंधनकारक नाही, हाच एक त्यांचा युक्तिवाद कायम राहिला आहे ह्या निर्णयावरती। त्यामुळे त्याच्या एकाच बेसिसवरती आता अध्यक्ष महोदयांना निर्णय घ्यावा लागेल की ते 14 आमदार जे आहेत ठाकरे गटातील त्यांना अपात्र घोषित करायचं की नाही। दुसरा एक मुद्दा असा होता की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने ही केस पुन्हा एकदा अध्यक्षांकडे सोपवली होती त्यावेळेला काही निरीक्षणं नोंदवली होती, जसा मी मगाशी उल्लेख केला होता। त्यात 2 निरीक्षणं महत्त्वाची होती। एक म्हणजे सुनील प्रभूंचा व्हीप ग्राह्य कोर्टानं धरला होता असं काल अनिल परब आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते, आणि अजय चौधरींची जी निवड उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाली होती ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं ग्राह्य धरली होती, आणि त्या परिप्रेक्षातनं हा निकाल देणं अपेक्षित आहे असं सुद्धा अनिल परब म्हणाले होते। हे जे काल मुद्दे मांडले अनिल परबांनी 2 मुद्दे, त्या मुद्द्यांचा या निकालावर काय परिणाम होऊ शकतो? निश्चितच त्याचा मोठा परिणाम आजच्या निर्णयावरती होऊ शकतो, कारण सुप्रीम कोर्टाने जे निर्देश त्या जजमेंटच्या शेवटच्या 3-4 पॅराग्राफमध्ये दिले आहेत ते तर बंधनकारक अध्यक्ष महोदयांवर राहतीलच। एक म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीज ठरवणार की प्रतोद कोण, आणि त्यांनीच ठरवावं की त्याचं कामकाज कसं चालवावं त्या डिसिजन मेकिंगचं। दुसरा म्हणजे त्यांनी सांगितलंय की जे 10th शेड्यूल आहे कॉन्स्टिट्यूशनचं आणि अँटी डिफेक्शन लॉ ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर करत असताना विभक्त झालेत ग्रुप्स 2 पॉलिटिकल पार्टीचे, हा कुठलाही प्रकारचा डिफेन्स घेता येणार नाहीये कुणाला। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे एक स्पष्ट केलेलं आहे की ज्या क्षणाला हे घटना घडतील त्या क्षणाला ज्याची पॉलिटिकल पार्टी ऑफिशियली असेल त्यांनी जो व्हीप नेमला असेल त्याच्या निर्णयालाच मान दिला पाहिजे, असं इनडायरेक्टली त्याच्यात म्हणलं गेलेलं आहे। त्यामुळे ह्याचा विचार करूनच माननीय अध्यक्ष महोदयांना आजचा निर्णय द्यावा लागेल, कारण बरेचदा आपण ऐकत आलोय गेले 1.5 वर्षात की पॉलिटिकल पार्टीमध्ये म्हणजे शिवसेना जी मूळ पार्टी होती त्याच्यात स्प्लिट झाला होता, अमुक आकडे एका गटाकडे होते आणि तमुक आकडे दुसऱ्या गटाकडे होते। परंतु जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं असेल की स्प्लिट हा डिफेन्सच नसू शकतो, मग आकडे कुणाकडे जास्त आणि कुणाकडे कमी आणि मेजॉरिटी कुणाची ह्याचा काही आत्ता उल्लेख होणं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा त्याला ग्राह्य धरणं हे ह्याचा विषय कायदेशीर दृष्ट्या तरी येत नाही। मग आता हा सगळा प्रश्न येतो तो म्हणजे व्हीप पर्यंत येतो, म्हणजे कोणाचा व्हीप हा ग्राह्य धरला जाणार। तर
तुम्ही एकूण या सगळ्या खटल्याचं निरीक्षण केलेलं आहे, युक्तिवाद तुम्ही पाहिले असतील, तर बरोबर कोणता व्हीप तुम्हाला योग्य वाटतो? एक आपण काही प्रेडिक्शन वर्तवूया नको, मात्र सुनील प्रभू आणि भरत गोगावले यांच्या नियुक्त्या कोणत्या राजकीय परिस्थितीत झाल्यात हे पण आपण जाणता, आणि जर व्हीपवर सगळं येऊन थांबत असेल तर व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हीप कोणाचा ग्राह्य धरला जावा, कायदेशीरदृष्ट्या यातनं काय अर्थ निघू शकतो? कायदेशीरदृष्ट्या जर तुम्ही पाहिलं म्हणजे मी त्याचे 2-3 मुद्दे सांगतो. एक म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, जे तुमच्या दर्शकांना कळण्यासाठी म्हणून अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय असतो की ज्या पार्टीतनं आपल्याला तिकीट मिळालं आणि ज्या पार्टीच्या नावावरती सिंबलवरती आपण निवडणूक लढवली आहे, जर आपण त्यातनं विभक्त होत असलो किंवा आपली काही फाटाफूट त्यातनं होत असेल तर ती अडवण्यासाठी किंवा ती थांबवण्यासाठी की एकदा निवडून आल्यानंतर एका पार्टीतनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही किंवा विरोधात जाऊ शकत नाही, ह्यासाठी अँटी डिफेक्शन लॉ काढला होता. तो घटनेच्या 10th शेड्यूल प्रमाणे बनवला होता. सो 10th शेड्यूल, अँटी डिफेक्शन लॉ आणि कॉन्स्टिट्यूशन याचा तिन्हीचा जर आपण अभ्यास केला तर मुळात एक दिसून येतं कायदेशीरदृष्ट्या की ज्या त्या क्षणी जेव्हा हा विषय येतो त्या दिवशी ज्याची पॉलिटिकल पार्टी असेल त्यांनी व्हीप नेमणं बंधनकारक राहील आणि तेच कायदेशीर राहील, आणि त्याच्या निर्णयाला आदर करणं आणि फॉलो करणं हे त्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रत्येक मेंबरला, तो आमदार असो नाहीतर नसो, यांना बंधनकारक राहील, हे कायदा 1 म्हणतं. तसंच जर तुम्ही दुसरं पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने 11 मेला हे देखील म्हटलं गेलेलं आहे की उद्धव ठाकरेंचं जे आमदारकी किंवा मुख्यमंत्रीपद होतं ते काही डिस्क्वालिफिकेशन करणं शक्य नव्हतं, परंतु त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे त्याच्यावर आम्ही भाष्य करत नाही. आणि त्यांनी तेव्हाच्या गव्हर्नरच्या कामकाजावरती देखील स्ट्रिक्चर्स पास केले होते. त्यामुळे जर असं वाचन त्यातनं कायद्याचं होणार असतं की तेव्हा पॉलिटिकल पार्टी ही वेगळ्याकडेच होती आणि त्यांना पॉवरच नव्हती व्हीप नेमायची, तर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट भाष्य केलं असतं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना डिस्क्वालिफाय करण्याची पॉवर देखील मग राहिली असती व्हीपकडे. त्यावर भाष्य न करता सुप्रीम कोर्ट म्हटलंय की ते डिस्क्वालिफाय करणं शक्यच नव्हतं, परंतु त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यावर काही भाष्य करत नाहीये. आणि फ्लोर टेस्टला त्यांना सामोरं जाण्यासाठी जे सांगण्यात आलं होतं ते चुकीचं होतं कायदेशीरदृष्ट्या, असं देखील म्हटलं गेलंय. त्यामुळे कायद्याचा अभ्यास जर बघितलात तर पॉलिटिकल पार्टी ज्याची ज्या क्षणाला आहे, म्हणजे सुनील प्रभू जेव्हा व्हीप होते ते कायदेशीरदृष्ट्या सकृत दर्शनी तरी ग्राह्य आहे असं दिसतं, आणि त्यांनी पुढे घेतलेले निर्णय जे आहेत ते पार्टीच्या प्रत्येक मेंबरनी फॉलो करणं अपेक्षित होतं असं दिसून येतंय. आता ते जे काही निर्णय असतील ते आधी ग्राह्य धरण्यात येतील की नाही हे आज कळेल, आणि ते जर एखाद्या गटाला मान्य नसेल तर परत त्यांना पुढे सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यास कायदा परवानगी देतोच.